नमस्कार मंडळी, मी प्राची आरंभ ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यात आपल्याला कळेल की साक्षात देवसुद्धा कर्मापासून वाचले नव्हते। म्हणजे जर तुम्ही काही वाईट कर्म केले असेल त्याची फळं ही देवाला सुद्धा भोगावी लागली होती। हे पाहूयात आपण एका छोट्याशा गोष्टीवरून। ही गोष्ट आहे भगवान श्रीकृष्णांची गोष्ट। तर तुम्ही बऱ्याचदा महाभारत हे वाचलं असेल तर तुम्हाला माहीत असेल की जेव्हा कृष्ण देवकी आणि वासुदेवाला सोडवायला गेले तेव्हा त्यांचे वय होतं 14 वर्ष। जेव्हा ते सोडवायला गेले तिथे देवकी त्यांना विचारती, अरे बाळा, तू 14 वर्षांनी आम्हाला सोडवायला आलास, जे की तू लहानपणापासूनच इतक्या मोठ्या लीला करत होतास, मोठ्या मोठ्या राक्षसांना तू मारलेला आहे। कंस तुझ्यासाठी एवढं काहीच नव्हतं, एवढं मोठं काही नव्हतं तुझ्यासाठी। तू त्याला मारण्यासाठी आणि आम्हाला सोडवण्यासाठी 14 वर्ष का लावली? त्यावर श्रीकृष्ण म्हणतात, अगं आई, तू पण नाही का मागच्या जन्मात मला 14 वर्षाचा वनवास भोगायला लावलास? देवकीला थोडं आश्चर्य वाटतं। ती म्हणती, बाळा, हे काय बोलतोयस तू? मग श्रीकृष्ण तिला क्लिअर करतात की मागच्या जन्मात मी राम होतो आणि तू कैकेयी होतीस। तू मला 14 वर्षांच्या वनवासाला पाठवलं होतंस। या जन्मी पण तुझ्यासोबत तेच झालेलं आहे। तू मला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवलं, यावर्षी मी दूर गेल्याने तुला तो 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला। यावर देवकी म्हणते, मग यशोदा कोण होती मागच्या जन्मी, जे तू तिच्याकडे 14 वर्ष गेलास? त्यावर श्रीकृष्ण म्हणतात, यशोदा ही माझी कौशल्य मा आहे। तू मला वनवासाला पाठवल्यामुळे 14 वर्ष मी तिच्यापासून लांब राहिलो। तिला माझ्या दुरावा सहन करावा लागला, त्यामुळे ह्या जन्मी मी 14 वर्ष तिच्याकडे गेलो आणि तिला ते मातृसुख प्राप्त करून दिलं। म्हणजे काय, आपण जे वाईट कर्म करतो ते कोणत्या ना कोणत्या जन्मात आपल्याला पुन्हा मिळतं। त्यामुळे चांगलंच कर्म करत जा। या कर्माच्या चक्रातनं देवसुद्धा सुटलेले नाही आहेत, हे या गोष्टीवरून आपल्याला कळते। आपल्याला काय वाटतं की आपण आत्तापुरतं काहीतरी एखाद्याबद्दल वाईट केलेलं आहे किंवा कोणाचं तरी आपण वाईट केलेलं आहे, तर ते फक्त थोड्यासाठी नसतं, ते कुठं ना कुठं कसं ना कसं तुम्हाला पुन्हा मिळतं। त्यामुळे नेहमी चांगलं काम करत जा। तुम्ही जेव्हा कधी चांगलं काम केलं ना, तर तुम्ही कधीही इन फ्युचर वाईट परिस्थितीत देखील असताल ना, तर तुम्हाला नक्की त्या संकटातून सुटण्याचे बळ मिळेल, शक्ती मिळेल किंवा कुठून कुठून हेल्प मिळेल। त्यामुळे कर्म हे चांगलंच ठेवा। वाईट कर्माचं फळ देवाला सुद्धा भेटलेलं आहे, आपण तर साधी माणसं आहोत। कशी वाटली ही आजची गोष्ट नक्की सांगा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन गोष्टीसोबत। तोपर्यंत बाय बाय।